हॅलो, मी सोनाली राठोड. तर मी गेले होते तीर्थकला घेऊन आमच्या गंगा घाटावरती. तर गोदा आरतीचा टाईम झालेलाच होता आणि सोमवारही होता. तर सोमवारच्या दिवशी कपालेश्वर जे मंदिर आहे तिथल्या कपालेश्वर महाराजांना खाली आणतात. त्यांना दुधाचा, मधाचा, पंचामृताचा अभिषेक घालतात आणि त्यांची आरती वगैरे होते. इथं कपालेश्वरांना गंगा स्नान देत आहे. तर इथे गोदा पात्रामध्ये ते नेत होते. खूप महत्त्व आहे गोदा आरतीचं आणि कपालेश्वराच्या आरतीचं. कपालेश्वर हे एकमेव मंदिर आहे पूर्ण याच्यात की जिथे नंदी त्यांच्यासमोर नाही आहे. तर खूप महत्त्व आहे कपालेश्वराच्या आरतीचं आणि त्या महादेव मंदिराचं सुद्धा. इथे आरती सुरू झाली. खूप गर्दी असते कपालेश्वर आरतीच्या वेळेस आणि खूप भावनिक क्षणसुद्धा असतो. खूप लोक असतात आणि इथे असं ढोल ताशा वगैरेचं पथकसुद्धा असतं. आरती झाल्यानंतर पालखी निघते कपालेश्वरांची. तर बहुतेक जणांनी ऐकलं असेल कपालेश्वरांची पालखी. तर पुन्हा कपालेश्वर येतात, पालखीत बसता आणि मग पालखी त्यांच्या मंदिराकडे जाते. खूप छान वाजवतात आणि खूप छान वाटतं तिथे. अतिशय भावनिक